ऐश्वर्याचे कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुणनाम मुखात अखंड राहावे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु परिमामी मातोश्रीमाईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्शिष्य आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. कालपासून नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे. जीवनविद्येच्या अंगाने प्रत्येक सण म्हणा, प्रत्येक आपल्या जीवनात घडणाऱ्या काही घटना असतात त्याचा एक अर्थ आपल्याला लावता आला. सद्गुरूंनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. त्या ज्ञानातून जर आपण ह्या गोष्टी पाहायला लागलो तर आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. खरं सांगायचं तर सण वगैरे येतात ते भावनेतून लोक मोठ्या प्रमाणात साजरे करतात वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यामध्ये ज्ञान असेल तर त्याचा अधिक उपयोग जीवनात होतो. म्हणून आता ही जी नवरात्री उत्सव असे आपण म्हणतो, परंपरेने आता आपण पाहतो की सगळेजण नवरात्रीच्या रात्री गरबा खेळायला किंवा बघायला आणि जागरण करून करतात आणि दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असेल तर डुलक्या काढतात असे होतं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला कामावर परिणाम होतो किंवा दुसऱ्या दिवसावर परिणाम होतो. जागरण करून हा खेळ खेळला जातो रात्रीचा. आणि म्हणून खरोखर ह्या नवरात्रीचं अर्थ काय हा आपल्याला विचार आला पाहिजे. कारण नवरात्री आणि दसरा असे 10 दिवसाचा हा सण साजरा केला जातो. म्हणजे सर्व पितळी अमावस्या संपल्यानंतर सगळ्यांचं म्हणजे श्राद्ध विद्ध केल्यानंतर लगेच देवीची आठवण यायला करतात. आणि त्यामुळे 9 रात्रीमध्ये 9 देवींची भक्ती असं काही केलं जातं. तर म्हणजे रंग आज काहीतरी लाल आहे मला वाटतं सफेद होता. तर ह्यामध्ये काही अर्थ आहे का असा जर प्रश्न पडला, अर्थ तर काहीच नाही तसं वगैरे. पण एक उत्सव किंवा मनाला एक आनंद आपण एखाद्या कृतीतून व्यक्त करतो किंवा भक्ती त्याच्यातून व्यक्त करतो. काय का बंगाल वगैरे त्या ठिकाणी भक्ती करतो, म्हणजे गरबा खेळला जात नाही, ते वेगळ्या पद्धतीने करतो. पण तिथेही ज्ञान पाहिजे ते मिळत नाही. कारण इथे परमेश्वर हा विषयच न कळल्यामुळे, परमेश्वर नेमका कसा आहे हे न कळल्यामुळे हे सगळे आपण सण वगैरे जे आता दरवेळेला साजरे करतो आहोत, पाहतो आहोत, तर तिथे आपण कल्पनेतूनच सगळ्या गोष्टी करतो हे आपल्या लक्षात येतं. कल्पनाच जास्त आहे सगळीकडे. आणि कल्पना आणि भावना या 2 गोष्टी एकत्र येतात आणि त्याच्यातून आपण हे सगळे सण वगैरे साजरे करताना पाहतो. खरं म्हणजे तसं जर बघायला गेलं तर आपल्या जीवनात ज्या 9 रात्री आहेत त्याच्यावर मात केली तर आनंदाचा दसरा प्रगट होतो हा त्याचा. नवरात्री कोणत्या हा प्रश्न. नवरात्री म्हणजे अज्ञानातून आपण जीवन जे जगतो आहोत त्या अज्ञानाच्या ठिकाणी पहिली रात्र म्हणजे अहंकार, दुसरी रात्र अंधश्रद्धा, तिसरी रात्र भीती, चौथी काम, 5वं क्रोध, मग लोभ, मग मद, मोह, मद आणि मत्सर. म्हणजे षटविकार जे आपल्याकडे आहे त्या आपल्या जीवनात त्या षटविकाराच्या ज्ञान जे आपण जीवन जगतो तर त्या रात्री असतात. म्हणजे अज्ञान आणि अज्ञानातून जीवन जगतो आपण. आणि अज्ञानातून जीवन जगतो म्हणजे हे सगळ्या नवरात्री म्हणजे अज्ञानाच्या अधिष्ठानावर आपण सर्वसाधारणपणे हे जीवन जगतो आहोत. आणि त्या अज्ञानातूनच हा आता सण आपण साजरा करतो. परमेश्वर एक आहे असं वेदांनी जरी सांगितलं तरी आपल्याला अनेक देवांची पूजा करायची वाटते. म्हणजे रोज एकच चपाती भाजी खायला कंटाळला की मग पावभाजी मागवा असं वाटते ना, किंवा बर्गर मागवला पाहिजे, सगळे मागवायचं म्हणजे विविधता जशी आहे तसं परमेश्वराची भक्ती प्रमाणे विविधतेने करायची वाटते.
पण परमेश्वरच कळत नाही, कळलं नाही. परमेश्वर एक आहे, मग एकच आहे. मग हे अनेक रूप आणि त्या अनेक रूपाच्या अंगाने केलेली भक्ती आणि त्याच्यातून नेमकं आपण काय साधतो आहोत हा महत्वाचा प्रश्न. भक्तीतून जर आपल्या मनाचं शुद्धीकरण होत असेल आणि जीवनामध्ये समृद्धी प्राप्त होत असेल तर ती भक्ती योग्य. पण कल्पनेतून केलेली भक्तीतून आपल्या ठिकाणी काही सुधारणा होत नाही. बघा, अनेक आपण सण आता जे आता साजरे करत चाललेलो आहोत. आता नवरात्र संपल्यानंतर, दसरा झाल्यानंतर परत दिवाळी, दिवाळी आली की नंतर तुळशीचं लग्न आहे, तुळशीचं लग्न की आणखी सगळ्यांची लग्न. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी मस्त की गुंतवून ठेवलेलं सगळ्यांना की त्यांना काय बाकी कळणार नाही ना, जाऊ दे सण तरी साजरे करतो त्यांना आनंदाने राहू दे. म्हणजे हा जो सगळा जो प्रकार आहे आपल्या जीवनामध्ये, तिथे महत्वाचा मुद्दा हा आपल्या लक्षात आहे की आपल्या जीवनातली रात्र कोणती. म्हणजे आज नवरात्री म्हणजे नवदेवताच आहे का, अज्ञानाच्या देवता, अहंकार ही अज्ञानाची देवता पडते. अज्ञान मी कोण आहे कळलं न कळल्यामुळे आपण म्हणजे देह, मी देहापुरती मी असं जे मला वाटतं आणि त्या देहभावातून मी जे जीवन जगतो त्याला म्हणतात अहंकार. अहंकार म्हणजे आपल्याला आपण आहोत हे सतत वाटत असतं, पण नेमकं कोण आहोत हे कळत नाही, त्याला अहंकार म्हणतात. म्हणून पहिली रात्र ही अहंकार, दुसरी रात्र म्हणजे अंधश्रद्धा. आपल्या जीवनामध्ये आता सद्गुरूकडे आल्यामुळे आपल्याला कळतं श्रद्धा आणि अंधश्रद्धा काय. खरं सांगायचं सगळ्यांना कळतं असं नाही, तेवढं आपण ते वाटतं. पण परत आपल्याला संत साजरे केलेच पाहिजे असं वाटतं ना, असं तर केलंच पाहिजे, शांतता घातलंच पाहिजे. पुराणामध्ये अनेक गोष्टी अशा सांगितलं असेल तर आपल्याला खऱ्या वाटायला लागतं. एकनाथ महाराजांनी तीच महाराजाची गोष्ट सांगितली होती. श्राद्धाच्या वेळेला त्यांनी चांगलं जेवण बनवलं तर गरीब वस्तीतले जे लोक तिथून जात होते आणि जातीभेद तिथं खूप होता. त्या लोकांना सुंदर वास आला जेवणाचा आणि त्यांच्यात भूक खूप चाळवली आणि लगेच म्हणाले बामणांच्या घरी आज श्राद्ध आहे. ते एकनाथ महाराजांनी ऐकलं आणि त्यांना बोलले की आहे जेव्हा जेव्हा संत होते म्हणून बाकीचे लोक असं मारायला गेले असं कसलं वाजलं होतं पण जेवण. आता घातलं जेवण तर बाकीच्यांना आवडलं नाही. परत सगळ्या ब्राह्मण ती वस्ती होती त्यांनी सगळ्यांनी बहिष्कार असला, आम्ही नाही येणार तू आपल्या लोकांना बोलवलं जेवायला. आणि असं म्हटलं जातं की सगळे पूर्वज आले म्हणे जेवायला. आता हे कसे येतील बाबा, हा विचार आपण कधीच करत नाही. जर अशा पूर्वज येऊन बसायला लागले तर बरं झालं असतं ना, विचारता आलं असतं बाबा काय कसं जीवनात पुढे काय करायचं काय नाही करायचं. पण कल्पनेतून आणि परंपरेतून आपण ते पण खरं मानतो. हा एकनाथ महाराजांचे पूर्वज येऊन बसले जेवायला. असं होऊ शकत नाही की वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याकडे नाही. जीवनविज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आपल्याला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नेमकं असं कसं होईल. महाभारतामध्ये पण असं नाही, लढाया केल्या सगळं केलं आणि शेवटी सगळ्यांचं श्राद्ध झालं आणि मग परत सगळे आले सगळे खाली आले. आता सगळे खाली लढाई विसरून येतील का, परत लढाई करायला आले असते, दुर्योधन वगैरे आले असते तर खरे. पण हे जे श्राद्ध वगैरे जो प्रकार ह्या पद्धतीने आपण जो करतो आहोत तिथे नेमकं कृतज्ञता असली पाहिजे हा एकच भाग असला पाहिजे. आणि कृतज्ञतेसाठी सर्व पितरी अमावास्येची वाट कशाला बघायला पाहिजे, रोज कृतज्ञ व्हायला पाहिजे. रोज आपल्या पूर्वजांचं आई वडील आहेत, आजोबा आजी आहेत का कोणी त्यांच्याबद्दल आपल्याला नेहमी कृतज्ञता असावी. हा एकच बोध त्याच्या मागे आहे की त्यांची जी कृतज्ञता त्यांच्याप्रती आपल्याला मनापासून यायला लागली ते श्राद्ध. पण तिथे पण अंधश्रद्धा आली, मग ते श्राद्ध नाही घातलं तर पूर्वज रुसतील, रागावतील. जीवनविद्येच्या ज्ञानाप्रमाणे काय सांगितलेलं आहे, माणूस एकदा देह सुटला तर तो माणूस परत येऊ शकत नाही. माणूस तोच माणूस, माणूस म्हणून हा देहात जसं आपण आहोत तसं. मग नेमकं काय होतं तर ही जी जाणीव आहे ती जाणीव दुसरा देह धारण करते आणि परत तिचं आयुष्य नव्याने चालू करते. परत सुरुवातीपासून लहान बाळ असतं, मोठं होतं, सगळं होतं. तिथे जे संस्कार असतील, ते कर्म असेल,
कर्माप्रमाणे. आता माणसाचा जन्म परत माणसाचा येईल याची गॅरंटी नाही, म्हणून ह्या जन्मातच काय ज्ञान मिळतं मिळून घ्या, नंतर काय माहिती. म्हणून कधी कधी मांजरी विंजरीवर बसतात बघा आपल्याकडे ऐकायला, काहीतरी कुठे त्यांनी ऐकलेलं असतं गेल्या जन्मात, तर त्यांना आवडतं म्हणून येऊन बसतात, असं बरं आपण पाहतो. तर हा जन्म जर असा होत असेल तर ते परत स्वर्गातून खाली येणार वगैरे जो प्रकार सांगितला जातो तर वैज्ञानिक दृष्ट्या काहीच नाही. पण आता बघा एखादी भावना असेल तर तेव्हा अरे असे बोलतात आणि समजून घेता आलं, आपल्याला म्हणायचं नाही ज्यांना करायचं तरी करावं, ज्याला करायचं तरी करू नये. पण वैज्ञानिक दृष्टिकोन पण असला पाहिजे की खरोखर असे आपले पूर्व येऊ शकतात का, त्याचं उत्तर नाही. मग हे सगळं करतो ते आपण काय करतो, कल्पनेतून हे सगळं करतो. पिंडदान करतो, पिंडदानाने काय होतं सांगा बरं. जिवंतपणे कधी आई वडिलांना न बघणारा मुलगा मेल्यानंतर पिंडदान होतं. अरे जिवंतपणे देशील ते खरं पिंडदान असतं ना, मेल्यानंतर काय करत असतं. पण हे सांगतं कोण, उलट मेल्यानंतर नाही केलं आणि नाही बघितलं होतं आणि ना मेल्यानंतर नाही तर म्हणाले बापरे चांगलं काम होतं ना काम, म्हणजे अंधश्रद्धा लक्षात घ्या. आणि जरी खरोखर आई वडिलांना सांभाळलं पण मेल्यानंतर त्याला माहिती आहे काय अर्थात तो करत नसेल तर काय म्हणते पापी हा माणूस करत नाही. कल्पनेतून माणसं जेव्हा जीवनाकडे असं पाहतात त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की जीवनविद्येने आपल्याला ज्ञानातून जीवन पाहण्याला शिकवलंय. ज्ञान काय की परमेश्वर म्हटल्यानंतर ती अनंत स्वरूप शक्ती आणि ती विविध रूपाने प्रकट होते. म्हणून प्रत्येक माणसाचं जीवन काही काळ झाल्यानंतर त्याला देह सोडावा लागतोच. कोणी असा महाभाग झालेला नाही की त्याला देह सोडावा लागणार किंवा मग चिरंजीव काय ती पण कल्पना आहे. हनुमान दिसला असं कधी होतंय का, विचार आहे की आपण नमस्कार करूया, आपण समोर येऊन आला करता नाही, पण भक्तिभावाने केलं तुम्हाला तुमचं अंतर्मन जे साथ देतं ते आपलं वाटतं हनुमंताने आपल्याला प्रसिद्ध होती. पण ह्या सगळ्या गोष्टीतून लोकांच्या हे लक्षात येत नाही की नेमकी श्रद्धा कुठे आणि अंधश्रद्धा. आपण आपले सण पण अंधश्रद्धेतून जास्त साजरे करतो, ज्ञानातून नाही करतो. म्हणून म्हटलं ना आता रात्र कोणती, तर पहिली रात्र म्हणजे प्रत्येकाकडे अहंकार आहे ही प्रत्येकाच्या जीवनात असलेली रात्र आहे. सद्गुरूकडे येईपर्यंत आपल्याला श्रद्धा अंधश्रद्धा हा हे गोष्टच माहीत नव्हती. अजूनही आपल्याला काही अंधश्रद्धा असू शकतात हेही आपण पाहत नाही तोपर्यंत ही अंधश्रद्धा असते. पण दुसरी रात्र अंधश्रद्धा, तिसरी रात्र भीती. आपल्याला भीती घातलेली आहे लहानपणापासून, शिकवलेलं आहे घाबरायला, असं कर नाही तर बाबू बुवाई लहानपणापासून शिकवलं. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी तर भीती वाटते, अरे असं झालं का होईल तसं झालं का होईल. पण योग्य काय अयोग्य काय हे जर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भीती माणसाच्या ठिकाणी असतेच. पण भीतीचा पॉझिटिव्ह बाजू काय आहे, भीतीची पॉझिटिव्ह बाजू म्हणजे सावधपणा. कारण भीती ही उपजत प्रेरणा आहे. लहान मुलांच्या ठिकाणी पण भीती असते का, जीवन जगण्यासाठी सावधपणा असला पाहिजे, शरीराला सांभाळणं सावधपणा आहे. त्यामुळे भीती ही रात्र आहे, पण भीती नकारात्मक दृष्टीने आपण वापरतो म्हणजे रात्र. चौथं म्हणजे काम. काम म्हणजे निर्णय आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत आणि इच्छे म्हणजे नुसत्या इच्छा नाही तर ते आसक्ती आहे, ती इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, की असं झालंच पाहिजे असं आपल्याला वाटत. इथे ही आसक्ती आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. म्हणजे तिथे चौथा जो असतो तो काम. त्याच्याही पुढे जो असतो तो क्रोध. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चिडतो, रागावतो, वेळावाकडं आणि रागाच्या भरात काही वेळावाकडं करू शकतो, त्याच्यात दुःख निर्माण होतं. म्हणून तिथे पाचवी गोष्ट क्रोध आणि सहावा गोष्ट असतो लोभ. लोभ म्हणजे ज्या गोष्टीपासून आपल्याला सुख मिळत असं वाटतं त्यावेळेला ते सुख अधिक मिळावं असं जे आपल्याला वाटतं त्याला म्हणतात लोभ. ज्या गोष्टींमुळे, ज्या वस्तूमुळे किंवा ज्या विषयामुळे तो लोभ आपल्याला मिळतो त्या विषयाची पण आपल्याला आसक्ती निर्माण होते, त्याला म्हणतात मोह.
लोभ आणि मोहमध्ये हा थोडासा फरक आहे. मग त्याच्याही पुढे जेव्हा पुढची रात्र म्हणजे मग जरा असं काही यश मिळायला लागलं, जरा लोक कौतुक करायला लागले, चांगलं बोलायला लागले, ते आपल्या डोक्यात हवा जी भरते त्याला म्हणतात मत. जे आपण समोरच्याचा अपमान करतो किंवा समोरच्याला बेडवकरा देखील बोलतो तो आपला मत असतो. म्हणजे काही लोक अगदी टोकाला दूर बोलतात, पण काही लोक मन तोडतात, समोरच्याची किंमत करत नाही, सन्मान करत नाही, तर तो असतो तो मत असतो. आणि त्याच्या पुढे असतो तो मत्सर. असूया ही प्रत्येक माणसाला जन्मताच असते. दोन लहान मुलं, त्याला काहीच माहित नाही ना, पण त्याला आपली आई कळते. ज्या मुलाला दुसरं मूल आपल्या आईच्या मांडीवर बसले त्यावेळेला आवडत नाही, ते रडायला लागते, कारण ती असूया असते. त्याला शिकवलं कोणी नाही, उचत आहे असूया. आणि त्या असूयेचं रूपांतर द्वेषामध्ये, म्हणजे मत्सरामध्ये, मत्सर सुरू होतं. आणि मत्सराचं रूपांतर द्वेषामध्ये. म्हणून ह्या सगळ्या रात्री आहेत आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही रात्र आहे. आणि ह्या सगळ्या रात्रींकडे ज्ञानाच्या अधिष्ठानावर जर आपण परिवर्तन करायला गेलो तर जीवनात आनंदाचा दसरा आपल्या वाट्याला येतो. म्हणजे तोरणं बांधायला की न बांधायला, कृती बघा, कृतीतून पण आनंद व्यक्त करता येतो आणि कृती न करता सुद्धा आनंद अनुभवता येतो, दोन्ही गोष्टी. आता दसऱ्या दिवशी आपण आंब्याची पानं, तोरणं, आता तर खूप महाग होणार, झेंडू बिंडू इतके महाग होतील होता, कारण तोरणाचा दिवस आला, त्यांचे एकेकाचे दिवस असतात, त्यामुळे त्याचे भाव वाढतात. तर तिथे आपल्याला पाहिजे, मग आता दरवाजात थोडं तरी आपण लावतो, गाडीवर लावतो, स्कूटरवर लावतो, सगळीकडे लावत असतो. पण दरवाजा लावला म्हणजे मग घरामध्ये प्रसन्नता वाटेल ते बरोबर आहे. गाडीवर लावून काय प्रसन्नता येणार, ते स्कूटरवर लावते, चालायला लागले की उडून पिडून निघून पण जाते, कळलं की नाही. पण आपली भावना, म्हणून म्हणतात माणसं कल्पना आणि भावनेतून जीवन जास्त जगतात आणि त्याच्यातून त्यांच्या जीवनामध्ये आनंद जसा अनुभवता आला पाहिजे तो आनंद त्यांना अनुभवता येतो, तो दुष्परिणाम. म्हणून कल्पना आणि भावना जर ज्ञानाच्या अधिष्ठानावर असतील तर माणसाला सुख शांती समाधान मिळते. आणि ती जर अज्ञानाच्या अधिष्ठानावर असेल तर माणसाला दुःख द्यायला कारणीभूत ठरते. कल्पना आणि भावना या दोन शक्ती आहेत आपल्या ठिकाणी, आणि ह्या शक्तींना ज्ञानाची कस लागला पाहिजे. आणि जर ज्ञानाचा कस लागला तर आपण प्रत्येक सण ज्ञानातून साजरे करायचा. म्हणून प्रत्येक सण ज्ञानातून सण साजरा करायचा नाही असं कधी अजिबात सांगत नाही. सण साजरा करायचा आहे, पण त्याची मर्यादा काय, त्या ज्ञानातून आपल्याला ते साजरे करता आले पाहिजे. तुम्ही डोळसपणे आनंद साजरा करता आला पाहिजे. आणि जेव्हा पण हे डोळसपणे साजरा करायला लागतं ते जीवनामध्ये नेहमीच आनंद, म्हणजे सण यायलाच पाहिजे असं नाही, नेहमीच आनंदाचे डोई आनंद करत असं जे संत सांगतात. त्यांना ते ज्ञान झालं असतं की नेमकं जीवन म्हणजे काय. हे जीवन जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जीवन म्हणजे काय, नुसतं सकाळी उठायचं, रात्री झोपायचं, परत मध्ये आवडीचं खाणं पिणं करायचं म्हणजे जीवन, असं त्याचा अर्थ नाही. प्रत्येक क्षण आपल्याला आनंदातून कसं जगलं पाहिजे ते जेव्हा खऱ्या अर्थाने जगतो तेव्हा माणूस जीवन जगतो. नाहीतर आला दिवस आला आणि गेला, आला आणि गेला असं वाटतं. बघा, ज्या दिवशी आपल्याला पाहिजे असा आनंद मिळत नाही त्या दिवशी तो आनंद दिवस खूप मोठा वाटतो आणि कटकटीचा वाटतो. पण ज्या दिवशी आनंदातून दिवस घालतो दिवस कधी संपला असं कळत पण नाही. तुम्हाला जर हे वर्ष आता हा सप्टेंबर महिना असं वाटतं का, हे सप्टेंबर महिना पण आला तर तुम्ही आनंदाचं जीवन घालता. जर तुम्हाला वाटलं आहे किती दिवस रोज दिवसात जाता जात नाही असं वाटलं तर तुम्ही आनंदाचं जीवन जगत नाही. लक्षात ते आपल्याला कळलंच नाही पाहिजे की आनंदातून म्हणतात ते दिवस मोजत बसायची काही गरज नाही. येईल तो दिवस आपला आणि त्याचा आनंदातून जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या 9 रात्रीवरती आपल्याला ज्ञानातून मात करता येईल. महत्वाचं तिथे अहंकार आहे, तिथे मी आणि माझं आणि मलाच हवं हे अहंकाराचं प्रकट होत आहे. प्रत्येक माणसाला मी, माझं आणि मलाच हवं या 3 गोष्टीतून त्याचं सगळं दिवस चाललेला असतो.
तिथे त्याला परिवर्तन करता आलं पाहिजे की जीवन कोणाचं आहे, हे चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. चैतन्य स्वरूपातून ही सगळी माणसं निर्माण झालेली आहे. हे शरीर म्हणा, शरीर स्वतःचं म्हणा, ते जाणीव म्हणून जे आपण म्हणतो ते म्हणा, हे आहे कोणाचं, सोप्यापेक्षा आपण देवाचं म्हणतो. पण देवाचं म्हणजे नेमकं काय, हे चैतन्य स्वरूप जे आहे ते समजायला पहिलं कठीण पडतं. पण तरी सुद्धा सगळी रूप म्हणजे चैतन्य स्वरूपाचीच आहे, म्हणजे देवाची आहे. आणि म्हणून आपलं जीवन हे देवाचं जीवन आहे, चैतन्य स्वरूपाचं जीवन. म्हणून चैतन्य स्वरूपाचं जीवन असल्यामुळे सर्वांकडे पाहताना आपल्याला ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूप म्हणून पाहता आली. आता सोन्याच्या दागिने तिथे सोनाचं दुकान आहे सोन्याचं, तुम्ही आतमध्ये जा, सगळे सोन्याचे अलंकार आहेत, सगळे सोन्याचा झगमगाट आहे. आता तिथे पैंजण म्हणजे श्रेष्ठ नाही, गळ्यातला हार म्हणजे श्रेष्ठ, असा काय आपण विचार करतो का? नाही, सगळं सोन्याच आहे. दिसायला विविधता आहे, रूप आहे, पण शेवटी आहे काय, सोनच आहे. तसं ही चैतन्य स्वरूपाची सगळी रूप आहेत. दिसतात रूप, पण मुळात आहे काय, चैतन्य स्वरूप. जे पाहता येत नाही त्याच चैतन्याला रूपाच्या द्वारे पाहता येतं. परत म्हणून आपल्या स्वतःकडे सुद्धा आपण चैतन्य स्वरूप आहोत, चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. आणि समोर दिसणारं प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे. ह्या भावात जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा ही पहिली रात्र अंकाराची बाजू गेली म्हणून सांगतो. तिथे सरळ चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात म्हणजे दिव्यत्वाच्या स्मरणामध्ये आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. तिथे खरी देवी प्रकट झाली, नाही तर अज्ञान. देवी राक्षसाला मारते असं नेहमी दाखवते ना. त्याच्याकडे देवी काय करतात, कुठे एखाद्या राक्षसाला मारतात, महिषासुरमर्दिनी, कधी काली माता, कधी अशा सगळ्या गोष्टी आपण. म्हणून अज्ञान रूपी राक्षसाला मारून ज्या वेळेला आपल्या ठिकाणी हे ज्ञान प्रकट होतं, तेव्हा दिव्यत्व प्रकट होतं, तेव्हा देवीची भक्ती होते. म्हणून अहंकार. आणि दुसरं म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा आणि श्रद्धा हे समजायला फार कठीण आहे बरं. पण छोट्या छोट्या गोष्टीतून विज्ञाननिष्ठ म्हणजे इथे शहाणपण लागतं. अंधश्रद्धा दूर होण्यासाठी शहाणपणाची गरज आहे. मग शहाणपण म्हणजे नेमकं काय, जी कृती आपण करतो ती निसर्ग नियमाच्या विरोधात गेली तर तिथे दुःख निर्माण किंवा अनिष्ट प्रतिसाद आपल्या वाटायला येतो. तर जी कृती म्हणजे जे कर्म आपण निसर्ग नियमाशी सुसंगत करतो तेव्हा आपल्या वाट्याला चांगला परिणाम मिळतो. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्या जी कृती आहे, आपण ज्या ज्या गोष्टी करायच्या ठरवतो त्याच्यात श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे असा विचार. प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी ती श्रद्धा अंधश्रद्धाचा विचार केला की त्याच्यातून आपल्या वाट्याला परिणाम काय मिळणार. अमुक एखादी कृती केल्यानंतर आपल्या वाट्याला चांगला परिणाम मिळत असेल की आपल्या मनाला समाधान मिळत असेल तर ती श्रद्धा असते. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा समजून घेण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला की मांजर आडवी गेली. आपल्या लोक नाही मांजर, पण पूर्वी आपण परत मागे राहायचो ना, अरे मांजर आडवी चला मागे, किंवा ती आडवी येत अशी तिला हाकलत होई आडवीवर नको म्हणून असं होतं. काही लोक असे करतात. पण नुसतं तेवढ्या कृती नाहीये, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याकडे कुठे ना कुठे हे द्यायचं, संध्याकाळी हे द्यायचं नाही, सकाळी हे द्यायचं, डाव्या हाताने पैसे द्यायचे नाहीत. अजून एक बघा, कोणतरी दुकानदारांचा डाव्या हातात द्या, नाही त्या हातातून दे म्हणते. उजव्या हातातून नाही डाव्या हातातून. किमती पैशाची किंमत काही कमी होते आणि दोन्ही हात एकाच शरीराचं असलं श्रेष्ठ काय आणि कनिष्ठ काय. पण डावा आणि उजवा असं करत आपण त्याच्यातील भेदभाव होता ती अंधश्रद्धा आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण पाहतो की परमेश्वराच्या बद्दल सर्वात मोठी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. सद्गुरूने अगदी व्याख्या केली आहे, स्पष्ट सांगितलं आहे की मूर्ती म्हणजे देव नव्हे, व्यक्ती म्हणजे देव नव्हे, तर नुसती शक्ती म्हणजे पण देव नव्हे. देव काय, आनंद आहे त्याचे स्वरूप, जाणीव आहे त्याचं रूप आणि शक्ती आहे त्याचा गाभा. हे जिथे आहे हे मूळ स्वरूपात आहे. हे वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याचा अर्थ काय की मूर्ती व्यक्ती ही त्या चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. विशिष्ट नियमाने ती रूप निर्माण झालेली आहेत
आणि त्यामुळे विशिष्ट नियमाने आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवल्यानंतर परिणाम मिळतो. कशात काय असतं, सगळी रूपं ही विशिष्ट नियमाने मर्यादित आहे आणि चैतन्य स्वरूप हे अमर्यादित आहे, त्याला कसलंच बंधन नाही. मूळ चैतन्य स्वरूप जे म्हणतो अनंत स्वरूप. पण आपण त्याची रूपं असली तरी आपल्याला मर्यादा आहे, प्रत्येक शरीराची मर्यादा. पक्षी पटकन उडतो, आपण उडायला गेलो तर नाही उडू शकत. किती पण इच्छा करा, किती कल्पना करा, तुम्ही उडू शकणार नाही, कारण ती रचनाच नाही शरीराची. म्हणजे हा नियम आपल्या लक्षात आला पाहिजे. तरी पण लोकांनी पुढे प्रयत्न केले, पंख लावले. पूर्वीच्या काळात बरेच लोक प्रयत्न उडाण्यासाठी काय काय केलं पाहिजे. म्हणून मनुष्याची बुद्धी अशी चालायची, कड्यावर आपली सगळं पंख बिंक मोठे लावून उडायला गेलं आपले मरून जायचे, कारण उडू शकत नाही. मग ते ग्लायडिंग बेडिंग सगळे प्रकार सुरू झाले की कशा त्या हवेचा अभ्यास केला आणि कशाचं ज्ञान घेतलं आणि मग त्याच्यातून आकाशात जाऊ शकतो. जो आपण पॅराशूट वगैरे लावून वगैरे कसं करतो, ती नियम आहे. ते नियम सांभाळले तर सगळं काही आपल्याला अनुभव घेता येईल. म्हणून प्रत्येक कृती ही करत असताना ती श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे याचा विचार प्रत्येकाला आला पाहिजे. म्हणून परमेश्वराबद्दलचीच पहिली अंधश्रद्धा बाजूला गेली पाहिजे की परमेश्वर म्हणजे अनंत स्वरूपच. रूप म्हटलं की ती मर्यादा आलीच. दोन गोष्टी लक्षात ठेवा. परमेश्वरातूनच आकाश तत्व निर्माण झालं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूप ना. वायुतत्वही तिथून निर्माण झालं, तेजतत्वही तिथे निर्माण झालं, जलतत्वही तिथेच निर्माण होतं. ह्या 5 पहिली जी मूलतत्व निर्माण झालेली आहेत, ह्या 5 तत्वांचा सगळे नियम वेगळे आहेत. आकाश तत्व वायुतत्वाला गिळून पाहतं, वायुतत्व तेजतत्वाला गिळून पाहतात, तेजतत्व जलतत्वाला गिळून पाहतात, जलतत्व पृथ्वी तत्वाला. मोठा पूर आला की पृथ्वी तत्व दिसत नाही म्हणतो ना आपण. पण त्याला सगळ्यांना मर्यादा, म्हणून ते एकमेकाला खाऊ शकत नाही. काही प्रमाणात तिथे मर्यादा आहे, त्या मर्यादा त्यांना क्रॉस करता येत नाही ना, तर परत काही उरलं नसतं तसं बघायला. मग पृथ्वी तत्वही आहे, युगानुयुग, तेजतत्व आहे, जलतत्व आहे, सगळं. कारण नियम आहे, तिथे मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा आपल्याला सांभाळल्या पाहिजे. म्हणून ही पंचमहातत्व आहे, 5 महादेव आहेत असं जीवन करतात. कारण मूळ आकाराला आले, भूताकाश ज्याला म्हणतात, जे आपण आकाराला जे आलं ते मूळ आहे ते सगळं पंचमहातत्व आले. म्हणून त्यांना 5 देवता म्हणतात, पंचदेव किंवा पंचमुखी देव. कारण 5 रूपाने प्रगट आहे आणि त्यांच्यातूनच आपला हा देह निर्माण झालेला आहे पंचमहातत्व. मग पशुपक्षाचा देह, माणसाचा देह, आणि प्रत्येकाला मर्यादा ही येतेच. म्हणून मर्यादा आहे तिथे रूप आहे, ते रूप आहे म्हणजे तिथे काय आहे, चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सन्मान केलाच पाहिजे. पण डोक्यात हवा भरून घेता आला नाही मी मोठा आहे, कोणी तुला तर तू देव आहे, मग अरे आपण मी देव आहे म्हणून जर उड्या मारायला लागलं तर तुला मर्यादा आहे, ते लक्षात ठेव. त्याच्या ज्ञानातून तुला जर जीवन जगता ना तर तू आनंदाने जीवन जगू शकतो. नाही तर मला आता मी देव आहे तर मी काही करू शकतो असं जर एकत्र वाटलं तर त्याची अंधश्रद्धा असा हा बोध लक्षात ठेवायचा. म्हणून श्रद्धा अंधश्रद्धेच्या तिथे शहाणपण, तिथे ती ज्ञानाचा दिवस होता. तिसरा जो आहे ती भीती. काय शिकवलं, भीती ही नकारात्मक गोष्ट आहे. आपल्याला कुठे ना कुठे कसली ना कसली भीती ही वाटतेच. आता इतके मोठे झालं तरी सुनसान जागेत जर गेलो, जंगलात पिंड असतात, जंगल आहे, काळोख आहे, तर आपल्याला तिथे भूतबीत सगळं आठवायला लागतं. कळलं, किती पण माणूस म्हणत नाही मला काय आठवत नाही. आणि ही अंधश्रद्धा किती म्हटली तर अंतर्मनात इतकी घट्ट झालेल्या गोष्टी आहेत की गावी वगैरे गेले की तुम्हाला नामकेल भूताची जास्त आठवण येते. का? आता कर्मचारी लाईट आली म्हणून, नाही तर त्यावेळेला अंधारच जास्त मिळायचा. प्रकाश गेला, संध्याकाळ झाली की अंधार, मग तिथे काही लाईट वगैरे नसायची तुमच्याकडे. त्यामुळे ज्या सावल्या वगैरे निर्माण व्हायच्या चंद्रप्रकाशामध्ये, आणि ती भूताच्या कल्पना तिथे निर्माण झालेल्या. आणि म्हणून इथे भीती ही माणसाला उपजत आहे. लहानपणाला आपल्याला आई वडिलांनी घाबरवलेलंच आहे प्रत्येकाला. असं केलं तर असं वाईट होतं, असा बाबू व्हायला, पोलीस आला बघ चल, घाबरून इतकी भीती मनात नकारात्मक निर्माण केली. ती भीती म्हणजे सावधपणे जीवन जगता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आपल्या शरीराचे नियम, समाजातले नियम, कुटुंबाचे नियम, विश्वाचे नियम, या नियमांशी आपण कसं सुसंगत वागलं पाहिजे हे जेव्हा कळतं तेव्हा तुझं सावधपणा आहे. पण तो सावधपणा आलं तर त्या भीतीची पॉझिटिव्ह आलं.
आता ह्याच्यापुढे जी कामना म्हणजे आपल्याला इच्छा असतात पण प्रत्येक इच्छा पूर्णच व्हायला पाहिजे असं काही नसतं. काही इच्छा पूर्ण होते, काही इच्छा पूर्ण, पण त्या इच्छापूर्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पण आसक्त नाही राहील. आसक्त म्हणजे हे झालंच पाहिजे असं जे आपल्याला वाटतं प्रत्येक इच्छा आपली पूर्ण झालीच पाहिजे ते काही खरं होत नाही. सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाही. काही जरा मर्यादा आहे. त्यामुळे कामना चांगल्या असाव्यात, प्रयत्न करावेत, पण नाही मिळालं तर रडत बसू नये. जे आहे ते आहे, मर्यादा आपल्याला सांभाळता आली. म्हणून कामना पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो किंवा दुःख होतं. दुःख होणं हाही क्रोध, आणि रागाने वेडवाकडं वागणं हाही क्रोध. म्हणजे क्रोधाची दोन्ही रूप आहेत. माणसाला वाईट वाटतं, निराशा येते, ती क्रोधाची रूप आहेत खरी वेगळी निगेटिव्हिटी. ते क्रोध येता कामा नये. प्रत्येक गोष्ट शांतपणे आपल्याला त्या प्रत्येक परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे कळलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाही हे जेव्हा आपल्या मनाला व्यवस्थित समजलं तर ते क्रोध निर्माण होतो. तिथे स्थिर मनाने आपल्याला त्या परिस्थितीतून पुढे कसं जायचं हे चांगलं लक्षात येतं. म्हणजे हे गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. आपल्याला ह्या गोष्टी माहीत नाही. आपण उभी चिडचिड करतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वेडवाकडं बोलतो, समोरच्याला दुःख देतो. हे सगळं क्रोधातून निर्माण होतं आणि कर्म चुकतं. कर्म चुकलं की त्याचा परिणाम परत आपल्या वाट्याला येतोच. सुटका नाही त्याच्यातून. म्हणून क्रोधच येता कामा नये. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. क्रोधावर जितकं नियंत्रण आपल्याला मिळत जाईल, जितकं आपण शांतपणे प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊ, तितकं म्हणजे खरं म्हणजे क्रोध हा अहंकाराच्या अतिशय अहंकार जितका ज्याचा मोठा त्याचा क्रोध मोठा. लक्षात ठेवा. ज्याचा अहंकार जितका कमी कमी होत जाईल त्याचा क्रोधही कमी कमी होईल. पण जीवनाकडे पाहण्याची जी जर दृष्टी आली आपल्याला की सगळं जीवन हे परमेश्वराचं आहे, तर आपल्याला क्रोध येण्याची आपोआप जी प्रेरणा आहे ती बाजूला होऊ शकते आणि सहिष्णुतेतून आपण जीवन करतो. सहनशीलता वाढते. प्रतिकूल परिस्थिती आली की सहनशीलता असेल ज्याच्या माणसाकडे, तो वेडेवाकडं काही बोलत नाही, वेडेवाकडं काही शांतपणे आपलं काम करतो आणि पुढे. म्हणजे ते सहनशीलतेमध्ये त्याचं रूपांतर झालं. लोभ आहे म्हणजे आता लोभ वाईट आहे की चांगला असं जर म्हणायला लागलं, एका मर्यादेमध्ये लोभ हा असायला हवा की अमुक एखाद्या गोष्टी विषयांपासून आपल्याला सुख हवं आहे, बासुंदी हवी. बासुंदी खाणं का वाईट नाही आहे, पण किती घातली समोर दिले म्हणजे 10 वाट्या कसे त्रास तुलाच होईल. आणि ती एखाद्या 10 वाट्यानंतर 11 वाटी नको म्हणेल, वाद झाला आता अजिबात नाही खाणार, वर्षभर नाही खाणार म्हणून. कारण ते एखादी गोष्ट एखादी आपल्याला दिली की ती आवडत नाही. म्हणून लोभ हे मर्यादेत असला पाहिजे. विषयांपासून सुख मिळवायचं नाही असं नाही. जीवनविद्या म्हणते सर्व अंगाने सुखी झालं पाहिजे. सगळे जे विषय आहेत, विषय म्हणजे काय आहे, सगळ्या वस्तूच आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला सुख हवं आहे असं म्हणतात. आता बघा पाऊस आता रोज पडतो की नाही, तर मला तुमच्या काय कधी बाबा हा जाणार. मर्यादा सोडली त्याने, भरपूर मर्यादा सोडली. एवढी मर्यादा काय, पण आता आहे स्वीकारायला पाहिजे. पण ऊन आलं की कसं वाटतं, वा बरं वाटलं, बऱ्याच सूर्य दिसला म्हणतो आपण. आणखी थोडे ऑक्टोबर हीट सुरू झाली की म्हणेल म्हणा अरे बाबा वाद झाला आता नको. कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत हे आपण एकदा समजलं. त्या मर्यादेपासून आपण कसं राहायचं, त्या मर्यादेचा कसा वापर केला पाहिजे. म्हणजे समोरचा माणूस अमर्याद थोडे दिवस बाद तुमच्या घरात घुसून बडबड करतोय, तर कसं त्याला बाजूला करायचा हा विचार करता की नाही तुम्ही? किंवा दुसरा दिसला तर लांब पळून जाता, अरे बाबा तुम्हाला चला पळा. असंही होतं बऱ्याच वेळा. एखादा मर्यादा नसेल तर तिथे आपल्याला त्या मर्यादेत कसं राहायचं हे लक्षात. म्हणजे दुसऱ्याला मर्यादा असो नसो पण आपण मर्यादेत राहिलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवायचं. म्हणून लोभ आणि मोह या दोन्ही गोष्टी मर्यादेत असतील तर त्या वाईट नाही, हे चांगल्याच आहेत, पण त्याला मर्यादेतून हे केलं. पण तिथे अगदी वैराग्य म्हणतात. आता लोभ ज्याला नाही त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे आपली घरदार सोडायची अशा गोष्टी वैराग्य नव्हे, तर तृप्ती म्हणजे आपल्या मनामध्ये तृप्त असतो, समाधानी असतो. म्हणजे आहे तरी बस झालं, एक वाटी बासुंदी म्हणून बस झालं असं जेव्हा वाटतं ना माणसाला तर समाधानी आहे. तसंच मोहाचा प्रकार आहे की ते सुख जे आपल्याला मिळतं. आता माणसाला पैशाचं सुख आणि पैशाचं मोह दोन गोष्टी.
पैशापासून मिळणाऱ्या सुखाचा लोभ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पैसा कशाला पाहिजे? सगळं सुखसोयी पाहिजे आपल्याला. गाडी पाहिजे, घर पाहिजे, चांगल्या गोष्टी पाहिजे, चांगले कपडे हवे. हे सुखसोयीचा आपल्याला लोभ असतो. आणि कशामुळे मिळतो? पैशामुळे. म्हणून पैशाचा मोह असतो. माणसं जगामध्ये माणसं या लोभ आणि मोहात इतके गुंतलेले आहेत. पैसा म्हणजे आपलं सर्वस्व आपल्याला वाटतं. खरं म्हणजे पूर्वीच्या काळी कुठे लोकांकडे पैसे होते? आज तरी लोकांकडे पैसे आहेत असं आपण म्हणतो. बँकेत सेविंग आहे, काही नव्हतं. पण पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा जास्त सुखी होते. टेन्शन नव्हतं. दिवसभर आपण धावतोच असतो. मुंबईतली माणसं म्हणजे धावतच असतात. तुम्ही बाहेरचा माणूस जर आला तुमच्या गावचा बिलचा, तर त्याला वाटत काही माणसं धावत आहेत. सकाळी कामावर धावत आहेत. इथे ह्या वेळेला इथे जायला पाहिजे, ही ट्रेन पकडली पाहिजे, ते केलं पाहिजे, याच्या मागे धावत बसलेले असतात. आपल्याला ते कळतं ना, आपल्याला सवय लागलेली आहे ही सगळी धावत बसायची. म्हणून कधी थोडे दिवस गावी गेलं की आपल्याला वाटतं कसं बरं वाटतं का धाव थांबते म्हणून. नाहीतर आपल्या धावण्याची गोष्ट असते. म्हणून लोभ आणि मोह हा आपल्याला तिथे घातक ठरतो, मर्यादा. आपल्याला जर यश मिळालं तर ते परमेश्वराची कृपा म्हणावी की सद्गुरूंची कृपा मिळाली. हा जर असेल, कृपा आहे सद्गुरूंची, हा जर विचार असेल तर मग कधी चढणार नाही. लोकांनी आपलं खूप कौतुक केलं तर जर अंगावर माव जास्त चढतं आणि मग त्या मधातून तो दुसऱ्याला वेळा वाकडं बोलतो माणूस. बऱ्याच वेळेला असं होतं. पण ती छोट्या छोट्या गोष्टींना आपण मध म्हणजे अगदी अरेरावी करणारी माणसाची मदत असतात ते वेगळीच. पण नेहमीची आपण जी माणसं आहोत, नेहमीच्या जीवनामध्ये पण आपण पटकन एकमेकाला तोडून टाकतो ना, ते मधाचं लक्षण आहे. मध आहे आपल्याला कळत नाही की समोरच्याची तुला सन्मान केला पाहिजे हा बोधच नसतो. म्हणून मध वापरते. तर तिथे समोरच्याचा सन्मान करण्याची वृत्ती असते. की प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे. हे जे आपण पुन्हा पुन्हा सांगतो की हे अजिबात विसरता कामा नये. फक्त अमुक एक माणूस आवडला तर बरं, नाही आवडलं तर आपल्याला उडवून टाकता आलं पाहिजे, तसं नाही करता येईल. तिथे आपल्याला परमेश्वराची ती प्रतारणा ठरते. आणि म्हणून मदोन्मत्त होणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा असते. पण तिथे नेहमी नम्र झालं की हे सगळं मिळतं हे चैतन्य स्वरूपामुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे मिळतं आहे. हा ज्याच्याकडे भाव असेल ते मन त्याला चढणार नाही. आणि सगळ्या गोष्टी आपल्यालाच मिळायला पाहिजे असंही नाही, हे लक्षात आहे. की आपल्या शेजाऱ्याच्याकडे गाडी आली चांगली तर आपल्या मनात झालं आपल्याला पण गाडी मिळायला पाहिजे. वाईट नाही, चांगलं आहे, मिळायला पाहिजे बरोबर. पण गाडी कधी कशी मिळवली माहिती आहे का तुम्हाला? कुठून पैसे आले? हा जर विचार असतो तो मत्सर सुरू झाला म्हणून की त्याचा आपण द्वेषच करतो. अरे कसली गाडी, पैसे भरपूर खातोय, बरोबर काहीतरी कमवतोय असं जे वाटतं लोकांना. आणि त्याच्यातून नकारात्मक भावनेतून जे आपण सर्वांकडे पाहायला लागतो तेव्हा तो मत्सर तोही आपल्याला घात करतो. म्हणून जे आपल्याला मिळालं नाही पण त्या समोरच्याला मिळालं त्याचं कौतुक झालं पाहिजे. अरे कर्तृत्व आहे म्हणून त्यांनी केलं. मला आठवतं एकेकाळी गुंड असलेला एखादा माणूस जर तो मुख्यमंत्री झाला तर कौतुक पाहिजे ना. पण तसं नाही. माझ्या गोष्टी मागे सांगितलं, माझा एक मित्र होता, ही गाडी चोरीला गेली, तो मुलीला राहतो. नेहमी विचारा गाडी चोरीला गेली तर मारुती होती छोटीशी जायची, ती चोरीला गेली. तर तो इन्स्पेक्टर तसा चिंतेत बसला होता. त्याला काय झालं? नेहमी रुबाबात असलेला इन्स्पेक्टर जरा वेगळ्या मोडमध्ये होतो. तर त्यांनी विचारलं काय झालं साहेब, गाडी बिडी मिळाली? अरे गाडी जाऊ दे रे तुझी, गाडी नाही मिळाली म्हणून. मग तुम्ही असं का राहताय? म्हणजे ज्याला मी पुढे झोडलेलं आहे ना त्याला आज मला सॅल्यूट करावं लागणार आहे. जोडला म्हणजे गुंड होता, पकडलेला आहे त्याला, तिथे होता पण पकडलेला. आणि तो मंत्री म्हणून येणार झाले, मंत्री झाला. आता मंत्री झाला त्याच्या मनामध्ये म्हणाला हा माणूस मंत्री म्हणून ह्याला काय म्हणून सलाम मारायचा. पण त्याचं काही कर्तृत्व आहे म्हणून तो झाला हा विचार मात्र त्याला आला नाही. लक्षात घ्या आहे बाबा वाईट होता पण त्याने कर्तृत्वाने एवढी मंत्री का बाबा सगळ्यांना होता येत नाही ना. किती पण माणूस किती हुशार असेल काय त्याच्यासाठी वेगळी क्वालिटी असते. चांगली असेल वाईट असेल वेगळा फरक. पण तो तिथे त्या लेवलला पोहोचला आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला कौतुक निर्माण झालं पाहिजे. इतका म्हणजे अगदी घसरलेला माणूस इतका मोठ्या लेवलला कसं काय जाऊ शकतो. कर्तृत्वाबद्दल आपल्याला कौतुक वाटलं तर त्याचं मत्सर येणार नाही. म्हणून सगळ्या गोष्टींचं परिवर्तन आपल्याला ज्या दिवशी होईल त्या दिवशी दसरा आपल्या जीवनात प्रगट होतो. दसरा म्हणजे आनंदाचा दसरा.
ते काय म्हणतात, दिवाळी दसरा आणि हातपाय पसरा, म्हणजे खर्चासाठी नाही, आनंदासाठी व्यापक व्हा. व्यापक जितके आपण होऊ तितके आपण आनंदी होऊ. फक्त मी आणि माझ्यासाठी जर बघायला लागलो तर त्याच्यातून आनंद नसतो. आपल्यालाही सुख हवं आणि सर्वांना सुख हवं, ही धारणा नेहमी लक्षात ठेवा. फक्त दुसरे सुखी झाले म्हणजे असाही विचार करतो, पण दुसऱ्याने आपण वेगळे नाहीतच. आपणही सुखी व्हायला हवं आणि इतरही सुखी व्हायला, आजूबाजूचे लोकही सुखी व्हायला. मला सुख मिळतं तर सर्वांना सुख मिळते, ही जी धारणा भावना आपल्याकडे यायला लागेल त्यावेळेला आपलं मन व्यापक होतं. इतरांना जर सुख मिळालं त्यांना अधिक मिळू दे हा विचार जर आपल्याला आला तर आपण अधिक सुखी होतो, समाधान आपल्याला कळतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, इतरांबद्दल ज्या आपल्या भावना आहेत त्या अधिक अधिक त्याला चांगलं मिळावं म्हणून आपण नेहमी म्हणतो अधिक अधिक सुखी होतो. नुसतं सुखी होऊ देत म्हणून उपयोग नाही, की अधिक अधिक सुखी झाले पाहिजे, अधिक अधिक आनंदात राहिले, अधिक अधिक ऐश्वर्यात राहिले पाहिजे, सर्वांना अधिकाधिक चांगल्या गोष्टी मिळाल्या. हा ज्यावेळेला विचार आपल्याकडे येतो त्यावेळेला आपल्या ह्या सगळ्या 9 रात्री म्हणजे अज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेल्या ज्या सगळ्या आपल्या अनिष्ट प्रेरणा आहेत आपल्या जीवनामध्ये उचलत आहेत त्या त्यांना सद्गुरू कृपेने चांगलं वळण लावतात. ते सद्गुरूचीच निदान करतात. आणि चांगलं वाईट सांगणार कोण? फक्त एकच सद्गुरू. कारण त्यांना तो माहिती आहे की याच्यातून माणूस सुखी होतो आणि याच्यातून दुःखी होतो. सर्वसाधारण माणसाला आपण ह्यामुळे दुःखी होतो कळतच नाही. तो दुसऱ्या गोष्टीला कारणं सांगत होतो, ह्याच्यामुळे दुःखी झालो, ह्याच्यामुळे अपयश मिळालं, त्याच्यामुळे नाही. आपण आपल्या कर्मातून जर ते अनिष्ट पद्धतीने जीवन जगत असू तर आपल्याला अपयश, दुःख किंवा प्रतिकूल परिस्थिती ही आपल्या वाट्याला येतेच. लक्षात घ्या, आपल्या वाट्यात जे जे आलेलं आहे ते आपल्याच विचारातून आलेलं आहे, आपल्याच कर्मातून आलेलं आहे. आणि म्हणून आपलंच कर्मच सुधारलं पाहिजे. म्हणजे ह्या 9 रात्रींचं म्हणजे अज्ञानातून असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलता आल्या पाहिजे. ज्या दिवशी हा बदल होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने दसरा आपण साजरा केला म्हणून लक्षात. एकदा दसरा झाला, दिवाळीचा आनंद घ्यायला आधी पुढे आपल्याला धावता येतं, पाहता येतं. आणि म्हणून सगळ्यांना हा दिवाळी दसरा आनंदाचा हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम उगाच अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.